नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट। व्यापारी वर्गाकडून आलेल्या माहितीनुसार आता बांगलादेशचा व्यापार सुरू झालेला आहे। बांगलादेशमध्ये जे काही सरकारने आयात निर्यात धोरण ठरवलं होतं त्याच्यानुसार बांगलादेश सरकार आपला कांदा घेण्यास नकार देत होतं, परंतु आता सरकारने केलेल्या मध्यस्थीनंतर बांगलादेशने आपला कांदा आयात करणं, निर्यात करणं या धोरणाला मंजुरी दिली आहे। या धोरणाचा असा परिणाम होणार आहे की महाराष्ट्रातील कांदा आता मोठ्या प्रमाणात बांगलादेशला जाणार आहे आणि त्या ठिकाणी कांद्याला चांगला बाजारभाव मिळणार आहे। आयात निर्यात धोरण सरकार ठरवत असतं, यामध्ये आपण बांगलादेशला कांदा देणार आहे, परंतु तिथल्या सरकारने कांदा आयात करण्यामध्ये थोडीशी पहिल्यांदी आपल्याला नकारात्मक दृष्टिकोन दिला होता, परंतु आता बांगलादेश सरकारने याविषयी ग्रीन सिग्नल दिला आहे आणि यानुसार भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये आर्थिक करारामध्ये आता आपला कांदा घेण्यास बांगलादेशने तयार केलेली आहे। महाराष्ट्रातील किती कांदा बांगलादेशमध्ये जात असतो, याचा महाराष्ट्रातील कांद्यावरती काय परिणाम होत असतो, भारतातील एकूण किती कांदा जात असतो, याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। भारत बांगलादेश कांदा व्यापार काय आहे, किती पर्सेंटमध्ये कांदा आपला त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथला दर कसा चेंज होतो, या सर्वाचं आपण गणित या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आता बघा, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्रातील शेतकरी कांदा बाजारावर वाढत नाही म्हणून चिंतेत होते, परंतु आता कांदा ट्रेडिंग चालू झालेली आहे। बांगलादेशला मोठ्या प्रमाणात कांदा जाणार आहे। बांगलादेशने जी काही कांदा खरेदी करण्यास देत दाखवलेली आहे, जे काही उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, याच्यामुळे आता बांगलादेशचा कांदा आपला कांदा बांगलादेशला जाणार आहे आणि बांगलादेशमध्ये चांगले मार्केट या ठिकाणी मिळणार आहे। सुरुवातीला बघूया काय आहे सविस्तर माहिती। गेल्या 3.5 महिन्यापासून भारताने कांदा निर्यात थांबवली होती, पण आता बांगलादेशने भारतीय कांद्याची आयातीची परवानगी दिली आहे। यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे, कारण का बाजारभावामध्ये मोठी तेजी आता येणार आहे। आता बघा, पहिलं कारण म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 200 मेट्रिक टन कांदा आयात करण्याची परवानगी बांगलादेशने दिली होती, मात्र भारताची कांद्याची निर्यात क्षमता बघता ही आयात वाढवणे गरजेचं आहे, असं कांदा निर्यातदार शेतकऱ्यांनी संघटनांनी म्हटलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या बाजारभावात चढ उतार असल्यामुळे शेतकरी अडचणीत होते, पण बांगलादेश सरकारने 13 डिसेंबर 2025 पर्यंत ही आयात बंदी उठवली आहे। म्हणजे भारताचा कांदा आता 13 डिसेंबर पर्यंत त्या ठिकाणी आता जाऊ शकतो। 2024-25 या आर्थिक वर्षात भारताने बांगलादेशला 4.80 लाख मेट्रिक टन एवढा कांदा दिला आहे। यातून साधारणतः 1724 कोटी रुपयाचं परकीय चलन भारतामध्ये आलेलं आहे। भारताची एकूण कांदा निर्यातीपैकी 40% कांदा हा बांगलादेश खरेदी करत असतो। हे सर्वात महत्त्वाचं गणित आहे। सध्या जरी 200 टन कांदा पाठवण्याची परवानगी दिली असली तर येत्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा भारताचा तिकडे जाऊ शकतो। त्याच्याकरून आता या सरकारने ही जी योजना आखली आहे याच्यानुसार फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, कारण बघा, आपण जर एकूण कांदा पिकवतो याच्यातला 40% कांदा बांगलादेशला जात असतो। म्हणजे बांगलादेश हा भारताचा कांदा व्यापाराच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा देश मानला गेला आहे। जर अशाप्रमाणे चांगली ट्रेडिंग जर चालू राहिली, निर्यात जर चांगली झाली, तर देशांतर्गत 4,000-4,500 कांदा होण्यास काही हरकत नाही, असं सर्व व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे। आपल्याला ही माहिती कशी वाटली? अतिशय अभ्यासपूर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे। किती कांदा महाराष्ट्राच्या बाहेर गेलेला आहे, मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये आता अतिशय नगण्य कांदा आहे, परंतु आता ट्रेडिंग थोडी सुरुवात झालेली आहे। जर अशाच प्रमाणे चांगले व्यापार बांगलादेशबरोबर राहिला तर 40 रुपये किलो असा अंदाज या वर्षीचा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरचा अंदाज आहे। 40 ते 45 रुपयापर्यंत महाराष्ट्रातील कांदा जाऊ शकतं। आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून सांगा। महाराष्ट्रातील कांद्याचा लेटेस्ट अपडेट रेट जो आहे 20, 25, 30 रुपयापर्यंत कांदा, आता कांद्याचा बाजारभाव वाढण्यास 100% सुरुवात होणार आहे। याचं महत्त्वाचं कारण बांगलादेशला मोठ्या प्रमाणात व्यापार सुरू झालेला आहे। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे श्रावण महिना संपलेला आहे, देशांतर्गत सुद्धा मार्केट सुधारलं आहे। आता निर्यातीमध्ये दुसरा महत्त्वाचा देश आहे दुबई। दुबई मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची चणचण जाणवलेली आहे। महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कांदा या आखाती देशांमध्ये जात असतो। ऑगस्ट 15 नंतर आपण सांगितलं होतं बाजारभाव चेंज होणार, आता हा बाजारभाव बदलायला सुरुवात झाली आहे। ही सर्वात मोठी अपडेट आजच्या मितीला सर्व शेतकरी वर्गासाठी महत्त्वाची माहिती आहे। जर आपणास ही माहिती आवडली असेल तर माहितीच्या खाली कमेंट करून कळवा की आपला कांदा अजून कोणत्या देशामध्ये किती प्रमाणात जायला हवा। निर्यात जर वाढवली सरकारने तर महाराष्ट्रातील कांद्याला शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळणार आहे। शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले तर कांद्यातून 2 रुपये शेतकऱ्यांना
जर पैसे मिळाले तर सरकारचा पण याच्यामध्ये फायदा आहे, कारण शेतकरी वर्ग ती पुन्हा एकदा इन्व्हेस्टमेंट शेतीमध्येच करणार आहे किंवा इतर जे काही वस्तू आहेत त्या वस्तूंमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. GSTच्या स्वरूपात हा फायदा सरकारला आहे. जर नुकसान झालं तर सरकारचंही नुकसान आहे, फायदा झाला तर सरकारचाही फायदा आहे. आपणास याविषयीचं मत काय वाटतं? कांद्याला कमीत कमी किती हमी भाव पाहिजे हे सुद्धा आपण कमेंट करून कळवा. सध्याचा दर जर बघितला तर 20, 22, 25 रुपयापर्यंत दर महाराष्ट्रामध्ये आहे. व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन दाबायला प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरा. धन्यवाद मित्रांनो.